चला, थँक्यू सो मच रुपेश पाटील यांना तुम्ही ऐकलं. बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी आयोजित बजरंग चषक 2024 हे आयोजन भव्य रबर बॉल स्पर्धा आणि सुरू असलेला 5व्या क्रमांकाचा सामना आहे. SD11 गणेशवाडी आणि जुगाईदेवी स्पोर्ट्स वीरवाडी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. टॉस तिथे जिंकला SD11 गणेशवाडी या टीमनं प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि सलामीची जोडी तुम्ही पाहता अमोल आणि रोहित. स्ट्राईकला आहे अमोल, नॉन स्ट्राईकला रोहित आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे अंकुश बुमरा. टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. एक विकेट टेकर गोलंदाज आहे SD11 या टीमचा भरोशाचा गोलंदाज. अनेक विकेट्स त्याच्या करिअरमध्ये त्याच्या नावावरती आहेत. टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल स्पर्धा असो, एक चांगला खेळ झाला यंदाचा हंगाम. आणि पहिलाच बॉल, बॅटची ठीक एज लागली, कमी गती काढली होती या बॉलवरती. अमोलला फसवला मी म्हणेन. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली आणि विकेट किपर SD न कुठलीही चूक न करता एक अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज बाद. धक्का पहिला लागतो. हा धक्का मोठा असेल वीरवाडी टीमला, कारण अमोल हा भरोशाचा फलंदाज, हा फलंदाज म्हणून जाणला जातो आपल्या टीमसाठी. तो मात्र आता शून्यावरती बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार मी मगाशीच उल्लेख केला या गोलंदाजाचा. पावसाळी स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो. पावसाचा भरपूर फायदा आता SD11 या टीमला मिळेल, कारण पाऊस पडल्यामुळे भरपूर ठिकाणी पाणी साठलेलं आहे. खेळपट्टी अगदी ओलीचीम झाल्या आणि ज्यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा स्कीट होणारा बॉल, त्रास होईल, अडचणी निर्माण होईल प्रत्येक बॅटरसाठी. आणि हा पावसाचा फायदा सध्या तरी घेतलाय SD11 गणेशवाडी या टीमनं. पहिल्या बॉलवरती विकेट काढली, शून्यावरती पहिला गडी बाद. अंकुश, मी मगाशी ज्या खेळाडूचा उल्लेख केला, या खेळाडूने यंदाचा टेनिस बॉलचं क्रिकेटचा हंगाम गाजवलाय. रबर बॉल स्पर्धा सुद्धा गाजवतोय. आता नवीन फलंदाज झाला किरण. अमोल गेला, किरण आला नेट नंबर 3 मध्ये. किरण स्ट्रायकिंग एंडला. षटकाची होती समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू इथे संपलेला आहे. चला, इथे बाउंड्री बघा पाण्यामुळे आतमध्ये गेलेली आहे. उमेश शेखर जरा नीट कर, खेचून घे खेचून. या स्पर्धेतला 5व्या क्रमांकाचा सामना. पहिल्या मॅच मध्ये भरनाथ स्पोर्ट्स टालगाव या संघानं सामना जिंकला. दुसऱ्या मध्ये शेवालवाडी टीमनं सामना जिंकला. तिसऱ्या मॅच मध्ये तुलसन टीम जिंकली आणि चौथ्या मॅच मध्ये जयनमन स्पोर्ट्स शिवेवाडी या संघानं तो सामना जिंकला. आता 5व्या सामन्याकडे आपण आहोत. 5वा सामना आम्ही तुमच्या समोर भेटीला आणलेला आहे. थोडासा खेळ थांबलाय कारण पाऊस भरपूर पडतो आणि पावसाच्या ओघामुळे ती जी बाउंड्री लाईनचा जो पट्टा आहे तो सरकलाय, आतमध्ये आलाय. त्याच्यामुळे कुठलाही गोंधळ होणार नाहीये, याची पूर्ण दक्षता घेतली जाते. पहिल्या बॉलवरती विकेट काढली. एक गोड बातमी दिली SD11 गणेशवाडी टीमला. अंकुश खोत, एक विकेट टेकर गोलंदाज. व्हेरिएशन आहे याच्याकडे आणि व्हेरिएशन हा क्रिकेटमध्ये महत्वाचा भाग आहे, महत्वाचा घटक आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन जर असलं तर तुम्ही म्हटलं कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही फलंदाजाला थांबवू शकता. ते व्हेरिएशन कामाला येतं. आणि पहिल्या बॉलवरती गती कमी केली होती. दुसरा बॉल सुद्धा त्याच गतीने टाकलाय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 2 बॉलचा खेळ संपला. अजूनही श्री गणेशा झाला नाहीये टीमचा. शून्यावरती अमोलची विकेट काढली. त्याच्या खात्यातली पहिली विकेट होती. त्यावेळेस ऑन साइडला इथे रवी महाराजनं पकडलाय झेल. चांगला कॅच बसला. आणखीन एक विकेटचं पतन. किरण बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय.
श्री जुगादेवी स्पोर्ट्स वीरवाडी टीमला शून्यावरती परतलाय. गोल्डन डकचा शिकार. दोन्ही फलंदाज भोपला न फोडता तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. काय गोलंदाजी केली जाते. मी कौतुक करेन रवी महाराज होगलेचं. काय झेल टिपला. असे झेल पावसाळी स्पर्धेमध्ये पाऊस पडत असताना घेणं मित्रांनो सोपं नाहीये. भरपूर कठीण आहे. अगदी उजव्या बाजूला झोकून दिलं. पहा आपल्या स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले. अगदी जमिनी लगत हा झेल टिपलाय आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जाते. खूप चांगले टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून सुशील पाटील, मार्क्स आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे यश कॅमेरामॅन, या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून एक चांगलं टेलिकास्ट केलं जातं. रोहित आलाय नवीन फलंदाज. पुन्हा रोहित आलाय आणि ऑलरेडी जो सलामीला आला अमोलच्या जोडीला तो रोहित आहे. आणि आता मात्र रोहित, दोन्ही बॅटर्स त्यांची नावं आहेत रोहित. एक मोठा रोहित, एक छोटा रोहित असं म्हटलं तरी भाग ठरणार नाहीये. आपल्या खात्यात दुसरी विकेट प्राप्त केली अंकुशनं. बुमरा या टोपण नावानं हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखला जातो, जाणला जातो. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. रोहितला बीट करून चालला पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 बॉल मध्ये अजूनही रन आली नाहीये. 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. यावेळेस फटका चांगला. स्कोर ऑफ द विकेट. गॅप मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बघूया बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का. नाहीये. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक रोशन बॉल पर्यंत आल्या. फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा इथे रोहितच्या खात्यामध्ये. रोहितनं आपलं खातं खोललंय. 2 रन संघाचा श्रेयगणेशा झालाय. 5 चेंडू नंतर मात्र स्कोर बोर्डवरती रन आलेली आहे. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 2-2. पुन्हा एकदा बॅकवर्ड जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने ते पायावरती लागला. इथे धाव येणार नाहीये. हा बॉल सुद्धा डॉट. म्हणजेच ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक SD11 गणेशवाडी या टीमच्या नाबावरती राहिलं. कारण 2 धावा इथे खर्च करत असताना 2 प्राइस विकेट अंकुश खोतने घेतल्यात. अमोलची विकेट पहिली शून्यावरती घेतली. त्यानंतर मात्र किरणला बाद केलं. अशा 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये गेलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी याच्यासाठी जाणला जातो. व्हेरिएशन हे महत्वाचं घटक असतं क्रिकेटमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आता 2-2. आता नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आय थिंक बाबा आलाय. संतोष आणि मागच्या स्पर्धेतला बेस्ट बॉलर तुर्ब्याच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब एक मेडलवर टाकली होती, विकेट मेडनवर. आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावरती त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हा पुरस्कार त्याने पटकावला होता. संतोष बाबा या टोपण नावाने हा खेळाडू जाणला जातो. बॅकवर्डला जाऊन उडवलाय. पॉइंटच्या वरून खेळला बॉल आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चांगला फटका. रोहितच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 6. धावा स्कोर कार्ड वरती. ओहो ही लाईन चांगली. आता गती वाढवलेली आहे. पहिल्यांदा गती काढली. बॅकफुटला जाऊन मात्र स्टीअर केला. तिथे चौकार वसूल केला. परंतु त्यानंतर मात्र तिथे बाबानं काय गोलंदाजी केली. बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौकार मारल्यानंतर निर्धाव बॉलची आपल्याला सांगता मिळाली. टीमची धावसंख्या 6. पुन्हा एकदा बॉलर ओव्हर द हेड हा फटका. स्वतः बॉलर आता धावेल का काय. परंतु 2 धावा इथे मिळतात. रवी महाराज अगदी वेगाने धावले होते तरी सुद्धा 2 धावा इथे मिळतील रोहितला.
आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते 8. आज पावसाचे संततधार सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बाबा 3 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातला. बॅकफुटला जाऊन इथे हवेत खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. त्याला बीट करून चालला बॉल सीमारेषा पलीकडे. खराब फिल्डिंग. शॉर्ट बॉलचा वापर केला होता रोहितनं, ते जाणलं आणि बॅकफुटला जाऊन एक लॉफ्टेड ॲप ड्राईव्ह केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा इथे येत आहेत आणि या 4 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 12. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज प्रत्येकाची गुरु त्यांची पूजा केली जाते. यावेळेस बॉल हवेत. डाऊन दी बॉल. सचिन देसाईनं पकडला असेल. ज्या विकेटच्या शोधामध्ये जो विकेट या मॅच मध्ये अडथळा निर्माण करत होता SD11 गणेशवाडी या टीमला, ती विकेट काढली बाबानं. रोहित बाद 2 चौका त्याने ठोकले आणि 10 या आकड्यावरती तो झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक 3. 3 विकेट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 12. आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे. गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे. मूल आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरूंच्या चरणी स्वर्गरूप पाहावे. चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. सर्व खेळाडूंना गुरुपौर्णिमेच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून मी उमेश म्हात्रे हार्दिक शुभेच्छा देतोय. इथे विकेट आले. 3री आणि 3 गडी बाद. आता टीमची धावसंख्या 12. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन फलंदाज आता महेश आलाय. ओहो, ही लाईन चांगली आहे. बॅकफुटला जाऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी उचली घेतली, त्यामुळे बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये डॉटबॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलमध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 6च्या सरासरीनं. वीरवाडी टीम 2-3 गडी बाद 12 धावा. सर्जेराव आहे. सर्जू ओव्हर नंबर 3 लास्ट ओव्हर मध्ये आणि स्ट्रायकिंग इनला आता फलंदाज आहे रोहित. इथे पहा कमी गतीने बॅक ऑफ लेन बीट केलाय पहिल्याच बॉल वरती. ते टप्पा मागे ठेवला होता सर्जेरावनं. खूप चांगली गोलंदाजी. प्रतिम चेंडू. गती कमी काढली, गती कमी जिंकली. वेगाने टाकण्याचा प्रयत्न करू नका. ज्यावेळेस पावसाळी स्पर्धा तुम्ही खेळताना पाऊस ज्यावेळेस पडत असतो त्यावेळी जरी बॉल तुम्ही सोडला तरी मात्र एक्झॅक्टली तो स्किट होतो. आणि इथे सुद्धा आणखीन एक डॉट बॉल येतोय की काय? हा झाला आणि तिथे आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या फक्त 12 रन. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या अंकुश कुतनं. त्यानंतर बाबाला 10 रन आल्या, परंतु 1 विकेट ती रोहितची काढली. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. यावेळेस बॅटने पारती टाकला. इथे रनआउटची संधी आहे, परंतु नाही आहे. SD रिस्क घेणार नाहीये. 1 रन गेली तरी चालेल, परंतु ओव्हर थ्रो झाली नाही पाहिजे. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 13 रन. शेवटचे 3 बॉल शिल्लक. फुलटोस बॉल, ज्युसी फुलटोस, परंतु नाहीये. प्रयत्न झाला नाहीये. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये महेशला, त्यामुळे गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत. हो हो, इथे फटका फसलाय. रवी महाराज आखे बॉल पर्यंत प्रयत्न चांगला केला होता रवीनं. बॉल पर्यंत पोहोचला परंतु कनेक्शन झालं नाहीये. 2 धावा मिळतात महेशला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती. रन झालेत 15.
शेवटचा एक बॉल शिल्लक या इनिंगचा. 15-3. कॉटन बॉलची संधी आणि सर्जेरावनं खूप चांगला झेल स्वतःच्या फॉल्स मध्ये पकडलाय. महेश बाद झेल बाद होतोय. चौथ्या विकेटचं पतन. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना श्री जुबाईदेवी स्पोर्ट्स वीरवाडी या टीमनं धाबा बनवल्या 3 षटकामध्ये. 4 गडी बाद 15 आणि 16 रनचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 16 धावांचं आव्हान 16 to win एक सोपं आव्हान आहे, परंतु ते कठीण होऊ शकतं कारण पावसाच्या सरी कोसळतात. आता पावसाचा वेग वाढलाय. 16 रनचं लक्ष्य आहे आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आम्ही घेतो थोड्या वेळासाठी विश्रांती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आणि शंभूराज एलियमन शेलकेवाडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस. आणि मी टॉस करण्यासाठी रघुनाथ करमलकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. चला सामन्याला होती सुरुवात. 16 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये आणि सुजित खोत आणि रोशन ही सलामीची जोडी. महेशचा पहिला बॉल अगदी बॅकफुटला जाऊन डिफेन्स केलाय, ढकललाय थ्रू द कव्हर. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे आणि का करू नये असे क्रिकेट, कारण 16 रन पाहिजेत. रन बॉल इक्वेशन आहे, जास्त मोठ्या पटक्यांची नितांत गरज नाहीये.
आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी त्याला जातानाच भरपूर सूचना झाल्या असतील की आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे, सिंगल डबलनं काम चालेल. आता स्ट्राईकला आहे रोशन. संघाची धावसंख्या होते 1. श्री गणेश झाला. आता महेश बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळतोय. दुसरा बॉल राऊंड द विकेटने रोशनसाठी. इथे क्लीन बोल्ड. यू मिस आय विल हिट. काठी काढली रोशनची. शून्यावरती परतलाय. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. चांगला यॉर्करचा बॉल महेशचा आणि थेट यष्ट्यांवरती घुसला. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होतोय. शून्यावरती रोशन बाद आणि त्याची आता जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. SD टीमचा कॅप्टन सचिन देसाई. गोलंदाज तयार महेश. ओहो, बॉलला सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. तरी सुद्धा 1 रन धावून काढलेली आहे. येथे व्हाईट +1 म्हणजे बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. 2 धावा मिळतात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 3. पहा, पावसाचा आता प्रचंड वेग वाढलाय आणि अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणं सोपं नाही आहे. बॉलिंग करणं सोपं आहे कारण पाऊस पडल्यानंतर गोलंदाजाला थोडंसं अनुकूल वातावरण असतं. गोलंदाजी चांगली होते परंतु बॅटिंग करणं त्यांच्या विरोधामध्ये कठीण असतं. बघूया कसा रिॲक्ट होते सुजित खोत. यावेळेस पहा कोलबट टप्प्याचा बॉल ऑफ ड्राईव्ह केली तर रनआउटची संधी. काय घडलं? सचिन देसाईनं केली चूक. काय गरज नव्हती. तुम्ही डिफेन्स करायला जाल तर ही मॅच कठीण होईल असं माझं मत आहे. जरी 16 धावा असल्या तरी मात्र मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण केलेली आहे वीरवाडी टीमनं. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. आणखीन एक धक्का. सुजित खोत बाद. डिफेन्स करण्याची काहीच गरज नाहीये. आडव्या बॅटने तुम्हाला खेळायचं आहे. मोठेच पटके मारायचे आहेत. तर मध्यभागी अडला तर तुम्हाला 1 नाही तर 3 धावा मिळतील धावून. कारण पाऊस भरपूर ठिकाणी साठलाय. क्रीडांगणाच्या पृष्ठभागावरती पाणीच पाणी, अगदी जलमय हे क्रीडांगण झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही सरळ खेळला, समोर खेळला बॉलरच्या तर मात्र रनआउट होण्याचा चान्सेस जास्त आहे. आणखीन एक विकेटचं पतन. टीमची धावसंख्या फक्त 3. अजूनही 13 धावा पाहिजे विजयासाठी. ही मॅच बनू शकते. पहा, अमोल मास्टर माइंड विकेट किपरच्या पाठीमागे. हेच त्यांच्या पाठीमागे अमोल अगदी आता सूत्र हलवतोय या मॅचचे. त्याला माहिती आहे आता मॅच बनत चाललेली आहे कारण 2 महत्वाचे विकेट तंबूच्या आश्रयाला परतलेत SD11 गणेशवाडी टीमच्या. ओहो, इथे पहा लेग बाईचा इशारा येईल पंचांकडून. खरं तर सोडून देण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली. टीमची धावसंख्या 4. ओव्हर झाली डिलिब्रेट. माफ करा, लेग बाईज नाही आहे तर बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल. रन नाहीये. डॉट बॉल. चार बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त कट केल्या. कबर्सला ढकललाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली. सचिन देसाई ऑफ द मार्क. सिंगलनं आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या आता 5. अजूनही रन करायचे आहेत 11. येणाऱ्या
13 बॉल मध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. सर्जीराव पहिल्यांदाच फेस करतोय हा बॉल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रन झाली असती, रिक्स घ्यायला पाहिजे होती. इथे रन आली नाहीये, डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन आले आहेत. 2 गडी बाद 5. चांगली गोलंदाजी, 5 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 इथे संपलेली आहे आणि ओव्हर नंबर 1 संपल्यानंतर टीमची धावसंख्या 5. आता रन आहेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. 12 बॉल 11 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्क वरती. अंपायर इकडे लक्ष द्या. तो जो बॉल होता लेग बाईज नाही ना, डॉट बॉल, म्हणजे 4च रन झालेत. 12 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. शेवटचा बॉल डॉट होता, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4, 16 रनचं लक्ष आहे आणि लक्ष आता कठीण होत चाललंय. आता टेन्शन वाढलाय, थोडा दबाव आहे SD11 गणेशवाडी या टीमच्या समोर. फटका चांगला आहे एससीच्या बॅट मधून, बुलंदी पावर. इथे बॉल अडलाय पहा, तिथे धावायचे आहेत आपल्याला. आणि तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय की काय झालाय तिथे. सर्जीराव काय करतोय, पाणी साठलेलं आहे. 3 धावा मिळतात सचिन देसाईला. फटका तर चांगला होता, परंतु पाणी साठल्यामुळे बॉल अडला पाण्यामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये अमितच्या पहिल्याच बॉल वरती एक चांगला फटका ऑन ड्राईव्हचा. तिथे 3 रन प्राप्त झालेत सचिन देसाईला आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 7. म्हणजे आता 11 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 11 बॉल 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अकरा बॉल 9 धावा हे समीकरण. गोलंदाज अमित तयार, राऊंड द विकेट. इथे पहा ओव्हर पिच बॉल, चांगली गोलंदाजी. आता चांगलं प्रतिम षटक कमबॅक केलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोर केलेला पाहिजे होता सर्जीरावने हा फटका. आता 10 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 7. इथे दांडी गोल प्लेड ऑन. काय खेळतोय सर्जीराव, अक्रॉस द बॅट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं. आडव्या बॅटनं तुम्ही समोर केला, कारण गुड लेंथ वरती बॉल होता. समोर केला असता तर रन आल्या असत्या. इथे आडव्या बॅटनं घात करून गेला सर्जीराव. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. आणखीन एक फलंदाज बाद. सोपं समीकरण आहे परंतु ते कठीण बनलंय SD11 गणेशवाडी या टीम साठी. आता रन बॉल इक्वेशन, 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 7. 16 रन सुद्धा चेस होत नाहीये मित्रांनो. त्याचं कारण आहे पाऊस धो पडतोय क्रीडांगणामध्ये. खेळपट्टी अगदी ओली चिंब झालेली आहे, त्याच्यामुळे कसा बॉल येईल बॅट वरती याचा नेम नाही, अंदाज येत नाहीये बॅटरला. फक्त गोलंदाज अशा परिस्थितीमध्ये आपली हुकुमशाही गाजवू शकतो, बॅटर नाहीये. बॅटर साठी सोपं काम नाहीये, कठीण काम आहे. त्यामुळे आता बाबा गेलाय, खेळपट्टीवर जो पाणी साठलेला आहे तो बाजूला करतोय. यावेळेस फटका चांगला. इथे 2 धावा 100% येतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, आणि झालाय, कारण बॉल स्किट होईल. खेळाडू स्किट झालाय. 2 धावा मिळतात बाबाला, संतोषला. 2 रन आपलं खातं उघडलं आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 9. म्हणजे आता इथून 8 बॉल मध्ये 7 रन. 8 बॉल आणि 7 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अगदी 50-50 चान्स आहे. इथून विकेट जर आली आता तर मात्र दबाव वाढेल, कारण ज्या मेन्स विकेट्स आहेत त्या तंबूच्या आश्रयाला परतलाय. सुजित परतलाय, रोशन परतलाय,
सर्जीराव परतलाय. फक्त आता एक बॅटिंग लाईन मध्ये अंकुश आणि उमेश आहे. ओहो, इनसाइडवर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक रन कंप्लीट झाली. दुसरा रनचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवलाय. 2 धावा मिळत आहेत आणि ते 2 रन कंप्लीट करत असताना बाबानं धावफलकावरती आता धावा लागलेल्या आहेत 11. म्हणजे अजूनही 5 रनची गरज आहे. 7 बॉल 5. व्हॉट अ मॅच. हीच तर मजा असते मित्रांनो. घाम फुटतो. जरी पाऊस सुरू झाला तरी मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला घाम फुटलाय. घाम फुटलाय नाही तर घाम फोडला उडवारी टीमनं, असं म्हणायला काही हरकत नाहीये. जशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एखादी खेळपट्टी डेंजर असली की धावा येत नाहीये, कुठून कुठून बॉल येतो, तशी खेळपट्टी झालेली आहे. भरपूर ठिकाणी पाणी साठलंय, त्यामुळे ग्राउंड फटका जर मारला तर बॉल अडला जातो. 7 बॉल 5 हे समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी. इथे पहा, अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर जास्त बाहेर गेला औस्तम. त्यामुळे अंपायर शिवराम वैतीचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 12, म्हणजे 4 रनची गरज 7 बॉल मध्ये. थोडासा आता सामना ढिला झालाय SG11 गणेश या टीमसाठी. बाबा, कितीही भीती वाटली तरी मला परवा नाहीये, मला चिंता नाहीये, मी शेवटची ओव्हर पाहणार सुद्धा नाहीये. हा मारलेला फटका तो सांगतोय, कारण याच फटक्यानं बाबानं खतम केला हा सामना. वेल फिनिशर संतोष, अगदी ओव्हर पिच बॉल